नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेला आहे सिटिंग अरेंजमेंट हा टॉपिक्स आणि सिटिंग अरेंजमेंटचे ऑलरेडी आपण काही लेक्चर घेतलेले आहेत आणि आत्ता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले प्रश्न बघत आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधला सुद्धा पार्ट 1 आपण घेतलेला आहे, हा पार्ट 2 आहे. तर पार्ट 2 मधला पहिला प्रश्न आपल्या बोर्डवरती आपल्याला दिसत आहे. काय म्हटलेलं आहे? कांती, मनोज, सुमन, दिव्या, अनुज आणि मोहित हे 6 वर्गमित्र एका चौरसाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, परंतु त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही असं म्हटलेलं आहे. सर्व वर्गमित्र टेबलांच्या बाजूंना बसलेले आहेत, म्हणजे कोणीही कोपऱ्यांवर बसलेला नाही. म्हणजे हा जर आपण चौरस काढला, थोडा खाली घेऊ, चौरस जर काढला तर या कोपऱ्यांवरती कोणीही बसलेलं नाही आहे, सगळे जे आहेत ते बाजूंच्या वरती बसलेले आहेत असं म्हटलेलं आहे. आता बघा किती आहेत ते 6 आहेत, बरोबर आहे. आता आपण इथे एक टाकला, इथे एक टाकला, इथे एक टाकला, इथे एक टाकला तर 4 होतात, पण ते 6 म्हटलेलं आहे. मग त्यासाठी डायरेक्ट लोकेशन फिक्स नाही करायचं, तर एक एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा काय म्हटलेलं आहे, मनोज आणि सुमन हे टेबलाच्या एका बाजूला बसलेले आहेत, म्हणजे एका बाजूंवरती 2 व्यक्ती राहतील. ठीक आहे, हे 2 व्यक्ती. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, मोहित हा कांतीच्या बरोबर आहे, मोहित हा कांतीच्या विरुद्ध बाजूला एकटा बसलेला आहे. ठीक आहे. आणि पुढे एक लाईन आपण सोडली, काय होतं, कोणीही कोपऱ्यांवर बसलेलं नाही, कांती एका बाजूला एकटा बसलेला आहे. ठीक आहे. तर कांती समजा आपण इकडून घेतला, एकटा आहे या बाजूवरती. ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलं, आणि मनोज आणि सुमन हे टेबलाच्या एका बाजूला बसलेले आहेत, हे 2 व्यक्ती बसलेले आहेत एका बाजूला. आता त्यांचं नाव इकडून मनोज आहे की इकडून सुमन आहे आपल्याला हे लक्षात सांगता येणार नाही. पुढे काय म्हटलेलं आहे, मोहित हा कांतीच्या विरुद्ध बाजूला एकटा बसलेला आहे. ही जर आपण कांती म्हटली, ठीक आहे, हे सिंगल एकटी बसलेली आहे, तर तिच्या विरुद्ध बाजूला एकटा कोण बसलेला आहे, मोहित. आता या रेषांवरती कोणी येणार नाही, कांती एकटी आहे आणि मोहितसुद्धा एकटा आहे, आणि कांतीच्या विरुद्ध बाजूला कोण आहे, मोहित आहे. म्हणजे हे जे 2 व्यक्ती आहेत त्यांच्यासमोर 2 व्यक्ती बसतील, बरोबर आहे. कारण 2 आणि 2 4, 4 1 5, 5 आणि 1 6, 6 व्यक्ती बरोबर झाल्या. आता बघा त्यांनी काय म्हटलं होतं, मनोज आणि सुमन हे टेबलाच्या एका बाजूला बसलेले आहेत. मनोज आणि सुमन इकडे टाकायचं की इकडे टाकायचं आपल्याला काही माहीत नाही. पुढे आपण बघूया, दिव्या जी आहे, दिव्या ही मोहितच्या लगतच डावीकडे बसलेली आहे. ठीक आहे. हा मोहित आहे, मोहितचा डावा तिकडे राहील, तर डावीकडे लगतच कोण बसलेली आहे, दिव्या बसलेली आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, अनुज आणि दिव्या हे टेबलाच्या एकाच बाजूला बसलेले आहेत, म्हणजे दिव्याच्या शेजारी कोण आहे, अनुज आहे. हे झालं क्लिअर. ठीक आहे. पुढे बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, सुमन ही दिव्याच्या उजवीकडे दुसरी बसलेली आहे. ठीक आहे. आता दिव्याचा इकडे उजवा हात राहील, तर ही पहिली आणि दुसरी कोण आहे, सुमन. सुमन ही दुसरी बसलेली आहे उजवीकडे. आता कोण राहिलं, एकच व्यक्ती राहिला, कोण राहिला रे, मनोज राहिला, मनोज. तर इथं कोण आहे, मनोज आहे. ही आपली डायग्राम आता परफेक्ट झाली. ठीक आहे. दिसलं का सर्वांना, दिसत आहे का? ओके. खालचं नाही दिसत आहे, खाली दिव्या होती. ठीक आहे. ही डायग्राम परत काढून घेऊ आपण, काय अडचण नाही. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, सुमन ही दिव्याच्या उजवीकडे दुसरी बसलेली आहे, तर कांतीच्या लगतच उजवीकडे कोण बसलेला आहे, कांती आहे. कांतीचा उजवा तिकडे राहील, तिच्या उजवीकडे लगतच कोण बसलेला आहे, अनुज बसलेला आहे. कोण बसलेला आहे, अनुज. म्हणजे उत्तर येईल आपलं अनुज. दिसत नव्हतं तर परत एकदा रब करतो आणि परत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. एक एक गोष्ट, हे प्रश्न एवढे मोठाले आहेत ना, बोर्डवर पण बसत नाहीत आणि कॅमेरा व्यवस्थित क्लिअर करता येत नाही. ठीक आहे, असू द्या. बघा परत एकदा बघू, कांती, मनोज, सुमन, दिव्या, अनुज आणि मोहित हे 6 वर्गमित्र एका चौरसाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, परंतु त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही. सर्व वर्गमित्र टेबलांच्या बाजूंना बसलेले आहेत, कोणीही कोपऱ्यांवर बसलेला नाही आहे. ठीक आहे. इकडे मी लिहितो, ही डायग्राम जर मी काढली तर या ज्या 4 कोपऱ्या आहेत, या 4 कोपऱ्यांवरती कोणीही बसलेलं नाही, तर जे बाजू आहेत बाजूंच्या वरती ते बसलेले आहेत. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, कांती एका बाजूला एकटा बसलेला आहे. समजा इथं जर मी कांती घेतला, एकटा बसलेला आहे, हा कांती एका बाजूला एकटाच आहे. ठीक आहे. हे झालं क्लिअर. पुढे बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, मनोज आणि सुमन हे टेबलाच्या एका बाजूला बसलेले आहेत. ठीक आहे. मनोज आणि सुमन टेबलाच्या एका बाजूला बसलेले आहेत. ठीक आहे, असू द्या.
ठीक आहे. पुढेच बघा, मोहित हा कांतीच्या विरुद्ध बाजूला एकटा बसलेला आहे. कांती जिथं बसलेली आहे त्याच्या विरुद्ध बाजूला कोण आहे? मोहित आहे. ठीक आहे. आता बघा, कांती एकटी आहे आणि मोहित पण एकटा बसलेला आहे. म्हणजे इकडे काय राहतील? 2 व्यक्ती राहतील, आहे ना. 2 व्यक्ती, इकडे 2 इकडे 2, म्हणजे हे 2 आणि 2 झाले 4 आणि हे 2 झाले 6, म्हणजे असे 6 व्यक्ती. ठीक आहे. पुढे त्यांनी काय म्हटलं होतं बघा, हे लाईन मी सोडली होती. मनोज आणि सुमन हे टेबलाच्या एका बाजूला बसलेले आहेत. म्हणजे मनोज आणि सुमन इकडून पण येऊ शकतात, मनोज आणि सुमन इकडून पण येऊ शकतात, इकडे सुमन येऊ शकते, इकडे मनोज येऊ शकते, ते मला एक्झॅक्ट माहीत नाही. पुढची लाईन मी वाचतो. मोहित हा कांतीच्या विरुद्ध बाजूला एकटा बसलेला आहे, ते झालं. दिव्या ही मोहितच्या लगतच डावीकडे बसलेली आहे. हा मोहित आहे, मोहितचा डावा तिकडे येईल, तर इकडे कोण बसलेली आहे? दिव्या. इकडे कोण बसलेली आहे? दिव्या. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, अनुज आणि दिव्या हे टेबलाच्या एका बाजूला बसलेले आहेत. म्हणजे दिव्याच्या शेजारी कोण आहे रे? अनुज बसलेला आहे. झालं हे क्लिअर. पुढे बघा काय म्हटलेलं आहे अजून, सुमन ही दिव्याच्या उजवीकडे दुसरी बसलेली आहे. ही दिव्या आहे, दिव्याचा उजवा हात इकडे, पहिला आणि दुसरा, इथं कोण बसलेली आहे? सुमन. आता एकच राहिला, कोण व्यक्ती राहिला? मोहित. मोहित आहे. कोण राहिला? मनोज. मनोज नाही आहे लिहिलेला, म्हणजे मनोज इथं आहे, तो एकच व्यक्ती राहिला, तो इथं आहे. ठीक आहे. कारण मनोज आणि सुमन हे टेबलाच्या एका बाजूला बसलेले होते. बरोबर आहेत. मनोज आणि सुमन टेबलाच्या एका बाजूला बसलेले आहेत. अनुज आणि दिव्या टेबलाच्या एका बाजूला बसलेले आहे. कांतीच्या समोर बरोबर मोहित आहे. ठीक आहे. दिव्याच्या उजवीकडे 2 नंबरला सुमन आहे. ठीक आहे. आणि दिव्याच्या शेजारी म्हणजेच लगतच कोण आहे? अनुज आहे, एका बाजूला बसलेला आहे. सर्व कंडिशन आपल्या फुलफिल झालेल्या आहेत. तर त्यांनी काय म्हटलं, तर कांतीच्या लगतच उजवीकडे कोण बसलेला आहे? तर कांती आहे, कांतीचा उजवा तिकडे राहील, त्याच्या उजवीकडे लगतच कोण बसलेला आहे? अनुज. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपलं उत्तर परफेक्ट येऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. ABCDEFG व H हे 8 मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, परंतु त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही. म्हणजे 8 मित्र वर्तुळाकार टेबलाभोवती, म्हणजे वर्तुळ जर काढलं, 8 मित्र, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, केंद्राकडे तोंड करून, म्हणजे बाण इकडे दाखवून देऊ आपण, आहे ना. सगळ्यांचं तोंड केंद्राकडे आहे, या केंद्राकडे. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, केवळ डी हा ए व ई यांच्या दरम्यान बसलेला आहे. डी जो आहे ए इकडून राहील किंवा असं लिहू शकतो. बरोबर आहे. डी जो आहे ए आणि ईच्या मध्ये, डी जो आहे ई आणि एच, ए इकडून पण राहू शकते, ई इकडून पण राहू शकते. कुठं आपण लोकेशन सध्या आपण लिहू शकत नाही. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, ई हा एफच्या उजवीकडे दुसरा बसलेला आहे. ठीक आहे. आता बघा दिसते का, परत पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा एफ मी जो आहे इथं लिहितो, एफ इथं लिहिला. एफच्या उजवीकडे दुसरा जो आहे तो कोण आहे, यू, सॉरी कोण आहे, ई. पहिला आणि दुसरा इथं कोण आहे, ई. ठीक आहे. आता ईच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की ई आणि एच्या मध्ये कोण बसलेला आहे, डी. ठीक आहे. इकडे तर आपण ए घेऊ शकत नाही, कारण ऑलरेडी इथं एफ आहे. कारण इथं जर आपण डी टाकला तर इथं आपण ए घेऊ शकत नाही. इथं जर डी टाकला इथं आपण ए घेऊ शकत नाही. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आता आपल्याला याचं लोकेशन माहीत पडलं. हा जो आहे हा डी जो आहे इथं आहे, हा ए जो आहे हा इथं आहे. झालं एवढं फिक्स. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. आता हे पहिली लाईन आणि दुसरी लाईन फिक्स झाली. पुढे काय म्हटलेलं आहे, केवळ बी हा सी व जी यांच्या दरम्यान बसलेला आहे. बी जो आहे सी इकडून असेल किंवा जी इकडून असेल, बी जो आहे जी इकडून असेल किंवा सी इकडून असेल. म्हणजे बी जो आहे सी आणि जीच्या मध्ये बसलेला आहे किंवा जी आणि सीच्या मध्ये बसलेला आहे. ठीक आहे. केवळ एफ हा जी व एच यांच्या दरम्यान बसलेला आहे. एफ आपल्याला माहीत आहे, एफ इथं आहे. एफ जो आहे जी आणि एच यांच्या दरम्यान बसलेला आहे. जर मी इथं जी टाकला, ठीक आहे, जर मी इथं जी टाकला, हा इथं आतमध्ये लिहितो कारण तुम्हाला दिसणार नाही. जर मी इथं जी टाकला आणि इकडे जर एच टाकला तर आपल्याला ही कंडिशन फुलफिल करायची आहे की जी आणि सीच्या मध्ये कोण बसलेला आहे, बी. पण इथं सी आपल्याला टाकताच येणार नाही. म्हणून मी काय करतो, एच इकडे लिहितो आणि जी इकडे लिहितो. झालं. एफ जो आहे जी आणि एच यांच्यामध्ये बसलेला आहे. आता ही कंडिशन आपली राहिली होती, केवळ बी हा सी व जी यांच्या दरम्यान बसलेला आहे. म्हणजे मी जर इथं बी टाकला आणि इथं जर सी टाकला तर बरोबर झालं. बी जो आहे जी आणि सी यांच्या दरम्यान बसलेला आहे. म्हणजे 8 व्यक्ती असे आपल्याला भेटले. तर त्यांनी काय म्हटलं, डीच्या संदर्भात एफचे स्थान काय आहे. 22 सप्टेंबर 2022ला शिफ्ट 2 मध्ये प्रश्न विचारलेला आहे.
डीच्या संदर्भात एफचे स्थान काय आहे. आता एवढं सगळं काढलं आणि हे जर तुमच्या लक्षात नाही आलं म्हणजे उत्तर चुकलं. डीच्या संदर्भात एफचे स्थान काय आहे म्हणजे डी पासून एफ कुठं आहे. डी पासून एफ जर पाहायला गेलं तर डी असा इकडे बसलेला आहे म्हणजे त्याचा हा उजवा हात इकडे आहे, बरोबर आहे, आणि डावा हात इकडे आहे. ठीक आहे. आता पाहायला गेलं तर डीच्या संदर्भात एफचे स्थान काय आहे म्हणजेच एफ जो आहे कितवा आहे रे, पहिला दुसरा तिसरा, पण उजवा की डावा. इकडे काय राहील त्याचा डावा हात राहील. असा जर बसलेला आहे तर इकडे काय राहील त्याचा डावा हात आणि इकडे काय राहील उजवा हात. म्हणजेच तुम्हाला समजलं प्रश्न काय विचारला आहे. तर डीच्या संदर्भात एफचे स्थान काय आहे म्हणजे डी पासून एफ कोणत्या ठिकाणी आहे. तर डी पासून जर एफ आहे हा डावीकडे पहिला दुसरा तिसरा आहे. डावीकडे काय आहे तिसरा, डावीकडे तिसरा आहे. आणि दुसरं आपण काय उत्तर लिहू शकतो याचं, डावीकडे तिसरा आहे आणि इकडून काय येईल उजवीकडे. उजवीकडे किती येईल पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा. पाचवा आहे का इकडे, नाही आहे, कुठंच नाही आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं डावीकडे तिसरा. हे पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. लगतच उजवीकडे आहे का, एफ जो आहे डीच्या लगतच उजवीकडे आहे का, नाही, लगत उजवीकडे त्याच्या काय आहे ए आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही. लगतच डावीकडे आहे का, डीच्या लगतच डावीकडे कोण आहे ई आहे म्हणजे हे पण उत्तर येणार नाही. उजवीकडे तिसरा आहे का, तर उजवीकडून जर पाहिलं तर पहिला दुसरा तिसरा बी आहे, आपल्याला एफ पाहिजे म्हणजे हे पण नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिलं जे आहे हे आपलं उत्तर परफेक्ट आहे. तर इथं सुद्धा लक्षात घ्या संदर्भात डीच्या संदर्भात एफचे स्थान काय आहे. तर असा जर प्रश्न आला म्हणजे इथं डीच्या ठिकाणी ABCD काही पण येऊ शकते. तर डीच्या संदर्भात एफचे स्थान काय आहे म्हणजे यांचा म्हणण्याचा अर्थ आहे डी पासून एफ कोणत्या स्थानावर आहे म्हणजे डीच्या उजवीकडे आहे की डावीकडे आहे, आणि उजवीकडे किती स्थानावर आहे आणि डावीकडे किती स्थानावर आहे हे डी पासून पाहायचं आहे, एफ पासून नाही. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा, कारण एवढं सर्व सोडवलं आणि शेवटी तेच उत्तर चुकवलं तर कार्यक्रम फेल झाला. जर आपण एफच्या बाबतीत म्हटलं असतं, समजा इथं तुम्ही जर उत्तर कसं चुकते बघा, एफ पासून काय आला असता पहिला दुसरा तिसरा झाला असता, पण कोणता झाला असता उजवीकडे. म्हणजेच काय आला असता उजवीकडे तिसरा, आणि हे ऑप्शन क्रमांक आपला जो चौथा आहे. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रश्न जर तुमच्या व्यवस्थित लक्षात नाही आला तर उत्तर तुमचं चुकू राहिलं. एफ पासून डी पहिला दुसरा तिसरा आहे, उजवीकडे तिसरा आहे, पण त्यांनी काय म्हटलं डीच्या संदर्भात एफचे स्थान काय आहे म्हणजे डी पासून एफ कोणत्या स्थानावर आहे तर तो डावीकडे तिसरा आहे. हे गोष्टी लक्षात ठेवा. या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिअर राहील. व्यवस्थित प्रश्न समजला नाही तर तुमचं एवढं मोठं सॉल्व करून सुद्धा काही फायदा होणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. KLMNO आणि P हे 6 लोक एका लग्नात टेबलाच्या केंद्राभिमुख वृत्ताकार टेबलाभोवती बसलेले आहेत. म्हणजे 6 लोक आहेत, वृत्ताकार म्हणजेच वर्तुळाकार बसलेले आहेत. पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि 6वा कसे तुम्ही लिहू शकता. आणि केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. केंद्राभिमुख आहे ना, म्हणजेच केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, के हा पीचा लगतचा शेजारी आहे. म्हणजे के आणि पी जे आहेत ते जवळजवळ आहेत. ठीक आहे, मध्ये कोण नाही त्यांच्या. आणि ओच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. के हा पीचा लगतचा शेजारी आहे आणि ओच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. म्हणजे ओ इथं जर लिहिला तर ओच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी इकडे उजवा हात राहील, कोण राहील के राहील, कारण के हा पीचा लगतचा शेजारी आहे आणि ओच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. म्हणजेच हा इथं झाला के. के जो आहे ओच्या उजवीकडे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आला. ठीक आहे. तर पुढे काय म्हटलं आहे, ओ हा यमच्या लगेच डावीकडे आहे. म्हणजे यम जर इथं लिहिला तर यमच्या लगेच डावीकडे काय भेटला आपल्याला ओ भेटला. आणि आपल्याला पहिल्या लाईनमध्ये सांगितलं होतं के हा पीचा लगतचा शेजारी आहे. म्हणजे केच्या शेजारी इकडून यम आला म्हणजे इकडे कोण आला पी. एवढ्या जागा आपल्या फिक्स झाल्या. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, एन हा पी आणि यल दोघांचा लगतचा शेजारी आहे. इथं ऑलरेडी पी आहे म्हणजे इथं कोण येईल एन आणि इथं काय येईल यल. ठीक आहे. जो पी आणि यल या दोघांचा शेजारी कोण आहे एन आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर यलच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर यल झाला. यलचा उजवा हात इकडे डावा हात इकडे. तर त्यांनी काय म्हटलं दुसऱ्या स्थानी, म्हणजे हे पहिलं स्थान आणि दुसऱ्या स्थानी कोण बसलेलं आहे यम बसलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते आपलं परफेक्ट उत्तर आलेलं आहे. कधी कधी एकदम साधे प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारचा एकदम साधा प्रश्न ज्यामध्ये फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. तर हा प्रश्नसुद्धा तुम्ही व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे, ABCDE आणि F
या 6 मित्रांपैकी प्रत्येकाची उंची वेगवेगळी आहे. सी हा फक्त अन्य 2 मित्रांपेक्षा उंच आहे. ठीक आहे, 6 मित्र दिलेले आहेत. समजा आपण जर उंचीनुसार हा पहिला उंच, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा असं म्हटलं. ठीक आहे, असे आहेत. तर ABCD अशा क्रमांना नाही आहेत ते. ठीक आहे, तर क्रम त्यांचा वेगळा आहे. त्यांनी पहिली कंडिशन काय दिली, सी हा फक्त अन्य 2 मित्रांपेक्षा उंच आहे. म्हणजे हा तिसऱ्या क्रमांकाचा उंच आहे, कारण 2 मित्र जे आहेत त्यांच्यापेक्षा तो उंच आहे. म्हणजे सी इथं आहे, त्याच्यापेक्षा 2 मित्र जे आहेत ते त्याच्यापेक्षा बुटके आहेत. ही कंडिशन फिक्स झाली. पुढे काय म्हटलं, डी हा फक्त अन्य एका मित्रापेक्षा बुटका आहे. अन्य एका मित्रापेक्षा बुटका आहे म्हणजेच तो आहे सर्वात उंच जो आहे त्याच्यापेक्षा तो बुटका आहे, म्हणजे इथं काय म्हणाला डी. ठीक आहे, पुढे काय म्हटलं, बी हा सी पेक्षा बुटका आहे पण ई पेक्षा उंच आहे. बी जो आहे हा सी पेक्षा बुटका म्हणजे बीच्या खाली, सीच्या खाली कोण येईल, बी, पण तो ई पेक्षा उंच आहे म्हणजे ई पेक्षा तो उंच आहे. बी जो आहे सी पेक्षा बुटका आहे पण ई पेक्षा उंच आहे. एवढ्या कंडिशन आपल्याला याच्यामध्ये भेटू राहिल्या. तर त्यांनी काय म्हटलं की इथं आणि इथं कोण आला पाहिजे, याच्यासाठी आपला जो आहे का काही लाईन, काहीच नाही आहे. पण प्रश्न काय विचारला बघा, या सर्व मित्रांमध्ये उंचीने दुसऱ्या क्रमांकाचा बुटका कोण आहे. तर खालचा सगळ्यात बुटका आणि त्याच्यापेक्षा वरचा दुसऱ्या क्रमांकाचा बुटका. तर उंचीने दुसऱ्या क्रमांकाचा बुटका कोण आहे, बी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर परफेक्ट आहे. तर अशा तऱ्हेनं हा प्रश्न आपला ग्रुप डी 26 सप्टेंबर 2022ला शिफ्ट 2मध्ये विचारला होता. ठीक आहे, आणखी एक आपण लेक्चर घेऊन टाकू PYQचं. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.